नमस्कार मित्रांनो, रिसेंटली भारताने आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे। या विश्वचषकाबद्दल आपण संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या विश्वचषकाचे आयोजन नामिबिया आणि झिम्बाब्वे या दोन देशांमध्ये 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आलं होतं। या विश्वचषकाची ही एकूणातील 16वी आवृत्ती होती। या विश्वचषकामध्ये 16 संघ सहभागी झाले होते आणि 41 सामने आपल्याला बघायला मिळाले होते। हा विश्वचषक भारताने 6व्यांदा जिंकलेला आहे। पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, दुसऱ्यांदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, तिसऱ्यांदा उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली, चौथ्यांदा पृथ्वी शॉ, 6व्यांदा यश धुल आणि आता 7व्यांदा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक आपण जिंकलेला आहे। या विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच तांझानिया देश जो आहे तो सहभागी झाला होता आणि अंतिम सामन्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 411 ही या विश्वचषकामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे। या विश्वचषकामध्ये फायनल मॅच जी आहे ती भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आली होती आणि इंग्लंडवर भारताने 100 धावांनी विजय मिळवला होता। आता या विश्वचषकामध्ये आपण जर बघितलं तर मॅन ऑफ द सिरीज राहिलेला आहे वैभव सूर्यवंशी। सर्वाधिक धावा इंग्लंडच्या बेन मेयर्सने केलेल्या आहे 444। सर्वाधिक विकेट देखील इंग्लंडच्या मॅनी लाम्स्टनने घेतलेले आहे 16। त्याचबरोबर जर बघितलं तर अधिकृत स्पॉन्सर जे आहे विश्वचषकाचे ते आहे डीपी वर्ल्ड। आणि फायनल मॅच मध्ये आतापर्यंतचा सगळ्यात जास्त स्कोर जो आहे तो वैभव सूर्यवंशीने केलेला आहे 175 धावा 80 चेंडूमध्ये। तर तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।